नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. महाराष्ट्र सरकारने एलपीजी पुरवठ्याच्या सुरळीततेसाठी तातडीने विविध उपाययोजना जाहीर केल्यात. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत या संदर्भात माहिती दिली आहे. राज्य सरकारने एलपीजी पुरवठ्याच्या सुरळीततेसाठी राज्यभरातील सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. व्हॉट्सअप क्रमांक 9769919221 वर नागरिक तक्रारी नोंदवू शकतात. तसंच रिफायनऱ्यांमध्ये एलपीजी उत्पादन 9000 मेट्रिक टनावरून 11000 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात ₹60 ची वाढ केली गेली आहे. तरीही भारत सरकार प्रति सिलेंडर ₹300 चे अनुदान देत आहे. राज्य शासनाने गॅस साठेबाजीच्या मुद्द्यावर 23 गुन्हे दाखल केले असून 18 जणांना अटक केली आहे. शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय यांना प्राथमिकता देऊन गॅस पुरवठा केला जातोय. काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाने रेडिओ, FM आणि दूरदर्शन माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करण्याचे निर्देश दिलेत. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे काही जहाजे अडवली गेली होती, पण आता त्या जहाजांचा पुरवठा सुरळीत होण्यास 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. ठाण्यात सोमवारी घरगुती गॅसच्या काळा बाजारावर कडक कारवाई करण्यात आली. इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यात अडचणी येण्याचं कारण दर्शवून काही ठिकाणी सिलेंडरचा साठेबाजार सुरू झाला होता. यावर उपनियंत्रक शिधावाटप परिमंडळ याने ठाणे यांच्या वतीने विशेष कारवाई केली. या मोहिमेत ठाणे परिमंडळातील विविध भागांमध्ये झाडाझडती घेण्यात आली, ज्यात एकूण 247 ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये 483 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले, ज्यांची एकूण किंमत 30,21,222 रुपये आहे. या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंगोली, गोंदिया, धुळ्यातही कारवाई करण्यात आली असून त्या ठिकाणीही सिलेंडर जप्त केले गेलेत. जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलेंडर लंपास करण्यात आलेत. ठाण्यातील भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुरबाड या भागांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रशासनाने गॅसच्या बेकायदेशीर साठवणुकीवर आणि काळा बाजारावर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या धक्क्याचा प्रभाव आता सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूड पर्यंत पोहोचला आहे. इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धामुळे या परिस्थितीला आणखीन ताण येतोय, ज्याचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होतोय. केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना गॅस सिलेंडरचे वितरण 15 दिवसांच्या कालावधीऐवजी 25 दिवसांनी करण्यास सांगितलंय, जेणेकरून पुरवठ्यातील तुटवडा थोडा कमी होईल. अशा परिस्थितीत अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी खबरदारीचा उपाय म्हणून 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्याचं समजते. या निर्णयाच्या मागे विचार असा आहे की जर एलपीजी गॅसचा पुरवठा अचानक थांबला किंवा तुटवडा निर्माण झाला तरी घरगुती स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था असावी. अक्षय कुमार यांनी या संदर्भात सांगितलं की अजून तरी गॅस पुरवठ्यात काही अडचण आली नाही, पण माझ्या बायकोने सध्या 2 इंडक्शन शेगड्या खरेदी केल्यात. जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली असून सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू आहे. बॉलिवूडसह सर्वसामान्य लोकही गॅस तुटवड्याच्या भीतीने इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शन कुकर टॉप्स आणि इतर पर्यायी व्यवस्था पाहत आहेत. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण गदारोळ माजला आहे. या प्रकरणावर शिवसेनेकडून आव्हाड यांचं निलंबन करण्याची मागणी केली जाते. विधानसभा अध्यक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा सादर केला जाईल अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय आव्हाड यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलंय आणि त्याचा सर्व स्तरावर निषेध करण्यात आलाय. गोगावले यांनी हेही म्हटलंय की आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी काही लोक प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची विधानं करत असतात असं त्यांनी म्हटलंय. वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरार परिस्थितीतील वाढत्या ड्रग्ज समस्येवर आणि बेकायदा परदेशी नागरिकांच्या वास्तव्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आज 17 मार्च 2026 रोजी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावर चर्चा करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठोस आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरारमधील ड्रग्ज विक्री, बेकायदा परदेशी नागरिकांचं वास्तव्य तसेच पबमधील विनयभंग यावर लक्ष वेधलं. या गंभीर मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवत राज्य सरकारने या प्रकरणावर कडक पावलं उचलण्याची ग्वाही दिली आहे.
दिवा शहरातील दिवा स्टेशन ते साबेगाव रस्त्यावरील गतिरोधक सध्या वाहन चालक आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतंय। या गतिरोधकामध्ये तांत्रिक निकषांचा उल्लंघन असून ते चुकीच्या पद्धतीने बांधलं गेलं आहे। परिणामी हे गतिरोधक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी शारीरिक दुखापतींचं कारण बनतंय। विशेषतः पाठीच्या कण्याचं, मणक्याचं आणि मानदुखीचं गंभीर आजार निर्माण होत आहेत। या संदर्भात शिवसेना नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि नगर अभियंता यांना लेखी निवेदन दिलं आहे, ज्यामध्ये त्यांनी दिवा स्टेशन ते साबेगाव रस्त्यावरील गतिरोधकांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने इंडियन रोड्स काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्यातील सर्व गतिरोधकांना ठराविक निकष पाळणं आवश्यक आहे, ज्यामध्ये गतिरोधकाची उंची 10 सेंटीमीटर आणि त्रिज्या 17 सेंटीमीटर असावी लागते। पण दिवा शहरातील हे गतिरोधक या मानकाची पूर्णपणे अनदेखी करतंय, यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। ॲडव्होकेट आदेश भगत यांनी सांगितलं की या रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे काळे पट्टे, ल्युमिनस पेंट किंवा रिफ्लेक्टर्स असणं अनिवार्य आहे, पण त्या अभावी त्या गतिरोधकाची दृश्यमानता कमी झाली आहे। त्यामुळे दिवेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या गतिरोधकांना अनधिकृत मानून काढून योग्य आणि अधिकृत गतिरोधक स्थापित करावेत। नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरोळ पोलीस कॅम्पमध्ये आज पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांनी मोठा गोंधळ घातला। आज पोलीस भरतीसाठी शेवटचा दिवस असल्यामुळे मुलांना सकाळपासून मैदानी चाचणीसाठी कॅम्पमध्ये प्रवेश दिला जात नव्हता। यामुळे मुलांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली। मुलांना मैदानी चाचणीसाठी प्रवेश देण्यास विलंब झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 2 दिवसांपासून पोलीस भरतीसाठी आलेली मुलं मरोळ पोलीस कॅम्पच्या बाहेर रस्त्यावर उभी होती। आज आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी मुलांना अखेर मैदानात प्रवेश दिला आणि त्यांना चाचणीसाठी आत घेतलं। तसेच मरोळ पोलीस कॅम्पच्या मुख्य रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे रस्ता बंद होता, ज्यामुळे गोंधळ आणखीन वाढला। यामुळे आजूबाजूच्या सोसायट्यांच्या गेट सुद्धा बंद झाले आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या नियोजनातील अपयशामुळे गोंधळ उभा राहिला। अखेरीस आंदोलनानंतर पोलिसांनी योग्य नियोजन करत रस्ता मोकळा केला आणि सर्व मुलांना मैदानावर घेऊन चाचणी सुरू केली। त्यामुळे मरोळ परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आहे। सलीम खान यांच्या आरोग्याविषयीची मोठी माहिती मिळते। बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना एका महिन्यानंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांची तब्येत आता सुधारली आहे। 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सलमान खान रुग्णालयात पोहोचला होता आणि त्याने सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर सकाळी 10:30 वाजता सलीम खान यांना डिस्चार्ज मिळाला। यावेळी सलमान खान व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते। सलीम खान यांना 17 फेब्रुवारी रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।